विधानसभा निवडणुका झालेल्या 5 पैकी 3 राज्यात काँग्रेस, भाजपकडे फक्त एकच राज्य, एबीपी आणि सी वोटर्सचा एक्झिट पोल। मध्य प्रदेशात शिवराज चौहान यांना धक्का बसणार, मध्य प्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता। 230 जागांपैकी 113 ते 137 काँग्रेसला जागा मिळण्याची शक्यता। एबीपी आणि सी वोटर्सच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता, भाजपला 94 ते 114 जागा मिळण्याचा अंदाज। एक्झिट पोलनुसार भाजप काँग्रेसमध्ये 23 जागांचा फरक। छत्तीसगडमध्ये भाजप काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर, एबीपी आणि सी वोटरचा एक्झिट पोल सर्वेनुसार काँग्रेसला काठावरचं बहुमत। तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांना काँग्रेस धक्का देणार, सत्ता परिवर्तन जवळपास निश्चित, एबीपी माझा आणि सी वोटर्सचा सर्वे। 5 राज्यांमध्ये तुलनेने लहान राज्य असलेल्या मिझोरमने गेल्यावेळी एमएनएफला चांगली साथ दिली होती, यावेळी मात्र मिझोरमचा त्रिशंकू कौल, एबीपी सी वोटरचा अंदाज। 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया। आमदार अपात्रता प्रकरणी आज विधिमंडळात सुनावणी, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी पूर्ण होण्याची शक्यता, सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। शिंदे गटाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र, ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्र सादर केली जात असल्याचा आरोप, या प्रकरणी चौकशी करण्याची शिंदे गटाची मागणी। ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर आज मुलुंड न्यायालयात सुनावणी, काल न्यायालयात लाईट नसल्यामुळे आणि नंतर पोलिसांनी वेळ मागितल्यामुळे जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला नव्हता। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक, राज्यातील मराठा, ओबीसी, व्हीजेएनटी आणि खुल्या प्रवर्गातील सर्व समाजांचं सर्वेक्षण करण्यासाठीच्या प्रश्नावलीबाबत चर्चा होण्याची शक्यता। अजित पवार गटाच्या कर्जतमधील शिबिराचा दुसरा दिवस, अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार, अजित पवार अनेक गौप्यस्फोट करण्याची शक्यता। शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघारी फिरतात, खासदार प्रफुल्ल पटेल यांची टीका, 140 खासदार सोबत असतानाही पवार ऐनवेळी माघारी फिरल्यामुळे पंतप्रधान पदाची संधी हुकली, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। 2004 साली भाजप राष्ट्रवादी युतीचा निर्णय झाला होता, अजित पवार गटाच्या शिबिरात प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट। भविष्यात पुस्तक लिहिणार, त्यात खूप मटेरियल मिळेल, राष्ट्रवादीच्या वैचारिक मंथनात प्रफुल्ल पटेलांची माहिती, वळसेंच्या पोटातही खूप काही दडलंय, पटेल यांचं वक्तव्य। अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय पक्षाच्या हितासाठीच, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा लोकसभेपर्यंत नाही, पुढील 20 ते 25 वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। सांगलीत राहून आबांना कुणी त्रास दिला हे सर्वांनाच माहिती आहे, असं म्हणत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा जयंत पाटलांवर निशाणा। अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला ते विचारतात, अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं, धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला। आज मनोज जरांगेंची जालना शहरात जाहीर सभा, 40 एकर परिसरात सभेचं आयोजन। मनोज जरांगे आहे कोण, कुठल्या कलमांतर्गत आरक्षण हवं ते तरी माहिती आहे का, नारायण राणेंचा जरांगेंवर हल्लाबोल। गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे अभ्यास आहे की नाही यापेक्षा गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळणं महत्त्वाचं, मनोज जरांगेंचं नारायण राणेंना प्रत्युत्तर। 9 डिसेंबरला पुण्यातील इंदापुरात मंत्री छगन भुजबळांची जाहीर सभा, सभेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात ओबीसी बांधवांची बैठक, मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव एल्गार मेळाव्याला येणार, आयोजकांची माहिती। इंदापूरच्या निमगाव केतकी इथं भटके विमुक्त आणि ओबीसी आरक्षण बचाव समितीचं आंदोलन, मंत्री विखे पाटलांचा नोंदवला निषेध, छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि सभा घ्याव्यात असं वक्तव्य विखे पाटलांनी केलं होतं। ओबीसी नेते महादेव जानकर यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, हिंगोलीच्या ओबीसी बांधवांच्या मेळाव्यात वडार समाजाबद्दल काही शब्द वापरले गेल्याचं काही लोकांना वाटत असल्यानं दिलगिरी केली व्यक्त। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं ओबीसी समाजाचं उपोषण मागे, मंत्री छगन भुजबळ यांच्या आश्वासन आणि विनंतीनंतर भरत निश्चिते यांनी ज्यूस पिऊन उपोषण घेतलं मागे।
आमदार संदीप क्षीरसागरांच्या घराच्या जाळपोळीचा नवा सीसीटीव्ही समोर। 30 ऑक्टोबरला जमावानं संदीप क्षीरसागर यांच्या घरावर केली होती दगडफेक। अंबडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं ऋषिकेश बेदरेचा जामीन अर्ज फेटाळला। अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ऋषिकेश बेदरेला झाली होती अटक। कर्जतमध्ये रात्री मंत्री छगन भुजबळांचा ताफा अडवला। मराठा समाजाची भुजबळांविरोधात घोषणाबाजी। पुण्यात नारायण राणेंविरोधात वंचित आक्रमक। प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची राणेंनी केली होती मागणी। नारायण राणेंनी आंबेडकरांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासलं जाईल, आंदोलनकर्त्यांचा इशारा। जानेवारी 2023 ते जून 2023 मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 9,80,00,000 रुपयांचा निधी वितरित। तर जून 2023 ते ऑक्टोबर 2023 मध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना 136,61,00,000 रुपयांचा निधी। अकोल्यात मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर, कापूस पिकांचं नुकसान। एक दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदेड शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील गावात पालकमंत्री विखे पाटलांकडून नुकसानाची पाहणी। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याची शासनाची भूमिका। विखे पाटलांची माहिती। बुलढाण्यातही मुसळधार पाऊस। खामगाव तालुक्यात काल सायंकाळी 1.5 तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। बुलढाण्याच्या खामगाव शहरात अवकाळी पावसाचा कहर। शेतीसह शहरी भागातही नुकसान। अनेक भागातील घरांसह दुकानात शिरलं पाणी। दुकानदारांचं लाखोंचं नुकसान। आणखी 6 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका। जवळपास 4 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल सादर। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात तुफान पाऊस। 3 दिवसानंतरही अवकाळी पावसाचा जोर कायम। शेतकरी संकटात। माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्धा जिल्हा दौऱ्यावर। पीक विमा कंपन्यांवर शेतकरी प्रचंड नाराज। अनिल देशमुखांची माहिती। कृषी दिंडीमधून भाव देण्याचं आश्वासन देणारे फडणवीस आणि पाशा पटेल शेतकऱ्यांना विसरले। अनिल देशमुखांची टीका। जळगावात शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा। अवकाळीमुळे शेतकरी संकटात, मात्र सरकार झोपलेलं असल्याचा शरद पवार गटाचा आरोप। राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळ। सरकार घोषणा करतं पण मदत मिळत नाही। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। पीक विमा कंपन्यांना सरकारचं प्रोटेक्शन। गेल्या वर्षीचा पीक विमा दिला नाही तर हातात दगड घेतल्याशिवाय राहणार नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा। दुधाला 34 रुपये दर ठरवून दिलाय। जर शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारनं ठरवून दिलेला दर दिला जात नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा। नाशिकच्या मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध। अजित पवार गटाचे दीपक गोगड यांची सभापतीपदी वर्णी। विज्ञानधारा आरोग्य यात्रा नागपुरात दाखल। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातून ही यात्रा प्रवास करणार। तर आजारासंदर्भात जागरूक करण्याचं यात्रेचं उद्दिष्ट। महाडच्या मौजे केबुर्ली इथं 200 खाटांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्यास राज्य शासनाकडून मान्यता। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या मागणीला यश। रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। नमो 11 सूत्री कार्यक्रमांतर्गत लोकोपयोगी उपक्रमांचंही मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत हिंदुस्तान कोका कोला प्रकल्पाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन। यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। मुंबईत बेस्टच्या विद्युत विभागातील 123 कामगारांना सेवेत कायम करण्याचं नियुक्तीपत्र। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान। एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार अनिल कुमार गायकवाड यांच्याकडे सुपूर्द। राधेश्याम मोपलवार यांचा कार्यकाळ संपल्यानं गायकवाड यांची नियुक्ती। कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने एसटी महामंडळाचं बुलढाणा विभागीय कार्यालय सील। 19 कर्मचाऱ्यांचे 53 लाख रुपये महामंडळाकडे थकीत। पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीचा रेट कार्ड जारी करणारे हिंगोलीचे शेतकरी मुंबईत। मातोश्रीवर विनायक राऊतांची घेतली भेट। यानंतर मातोश्री बाहेरून हिंगोलीच्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात।
नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात अद्वै हिरे यांचे मोठे भाऊ अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. हिरे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ, शिक्षण संस्थेला मिळत असलेल्या नीती आयोगाच्या निधीत अपहार केल्याचा अपूर्व हिरेंवर ठपका. चंद्रपुरात पोलीस अधीक्षकांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवणुकीचा प्रयत्न. चंद्रपूर पोलीस विभागात मोठी खळबळ. नांदेडमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या 9 जणांना अटक. आरोपींकडून 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीत घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दाफाश. 3घांना अटक. आरोपींकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त. तासगाव पोलिसांची कारवाई. वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचणाऱ्या इराणी टोळीतील 2घांना अटक. ठाण्यातील कळवा पोलिसांची कारवाई. मुंबई बंगळुरू महामार्गावर पुण्याच्या बाणेर परिसरात अनधिकृत फर्निचर शोरूमवर कारवाई. महानगरपालिकेकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत शोरूम जमीनदोस्त. मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 12 आरोपींना अटक. 4 आरोपींची 3 कोटी रुपयांची मालमत्ता मुंबई गुन्हे शाखेनं गोठवली. मुंबई पोलिसात तैनात असलेल्या श्वानानं घेतला 6 वर्षीय मुलाचा शोध. हा मुलगा मित्रांसोबत खेळायला गेला असताना झाला होता बेपत्ता. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधवांचं नाव समाविष्ट असलेली ईडीची नोटीस व्हायरल. नारासोपाऱ्यात खळबळ. खोटी ईडी नोटीस व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार रुपेश जाधवांचं वक्तव्य. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 मालिकेतील 4था सामना आज रायपूरमध्ये रंगणार. आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा निर्धार. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा. KL राहुलकडे एकदिवसीय सामन्याचं, सूर्यकुमार यादवकडे T20चं तर कसोटी सामन्याचं कर्णधारपद रोहित शर्माकडे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात यंग ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेशी भिडणार. ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा इत्यादी यंग खेळाडूंना संघात संधी. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा. साई सुदर्शन, रजत पाटीदार, संजू सॅमसन यांची भारतीय संघात निवड. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा. वन डे T20 मधून विश्रांती घेणारे रोहित आणि विराटचा संघात समावेश, तर जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी निवड. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी भारतीय अ संघाची घोषणा. KS भरतकडे कर्णधारपद. देवदत्त पडिक्कल, सरफराज खान यांची भारतीय संघात निवड. भारत सरकार 97 तेजस लढाऊ विमानं आणि 156 प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर्स विकत घेणार. केंद्र सरकारच्या संरक्षण खरेदी समितीकडून 1,10,000 कोटींच्या कराराला मान्यता. NITत शिकणाऱ्या प्रथमेश शिंदे या मराठी विद्यार्थ्यावर श्रीनगरमध्ये गुन्हा दाखल. धार्मिक भावना भडकावणारा व्हिडिओ शेअर केल्यानं NITतून निलंबित. रणबीरच्या अॅनिमल सिनेमानं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मारली बाजी. जगभरात रिलीज आधीच केली 19 कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.